महाराष्ट्र अनलिमिटेड बारसू इथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून सुरू असलेल्या रणकंदनाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बारसूच्या दौऱ्यावर आहेत। त्यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली असली तरी जे प्रकल्पग्रस्त आहेत या सगळ्यांची उद्धव ठाकरे प्रत्यक्ष गावात जाऊन भेट घेतील, त्यांच्याशी बातचीत करतील। उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला प्रत्युत्तर म्हणून प्रकल्पक समर्थकांच्याकडून मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये भाजप आणि शिवसेनेचे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होतील। तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज संध्याकाळी रत्नागिरीत जाहीर सभा असणार आहे। या सभेच्या माध्यमातून राज ठाकरे कुणावर निशाणा साधतात, कुणावर टीका करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। त्यामुळे प्रामुख्याने रत्नागिरी जिल्हा या सगळ्या राजकीय घडामोडींनी ढवळून निघालाय। तिकडे बारसूतील प्रस्तावित रिफायनरीच्या विरोधात आंदोलन चांगलंच पेटलंय। त्यातच उद्धव ठाकरे आज कोकणात आहेत। बारसूच्या रणमैदानावर प्रत्यक्ष जाऊन उद्धव ठाकरे या सगळ्या प्रकल्पग्रस्तांची भेट घेणार आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। यासाठी गावात एक छोटा मंडप उभारण्यात आला आहे आणि याच ठिकाणी उद्धव ठाकरे या सगळ्या ग्रामस्थांशी संवाद साधतील। बारसू रिफायनरीला स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध आहे। उद्धव ठाकरे सकाळी 10च्या सुमारास राजापुरात दाखल होतील आणि तिथूनच उद्धव ठाकरे हे बारसूमध्ये जातील। गिरिमादेवी इथे ते प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधणार आहेत। तर दुपारी 12:30च्या सुमारास उद्धव ठाकरे हे एका पत्रकार परिषदेलाही संबोधित करतील। इथे सभेची तयारी झालेली आहे। प्रत्यक्ष जाहीर सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी उपस्थित नागरिकांच्या बरोबर उद्धव ठाकरे संवाद साधतील। या नागरिकांपैकी अनेकांना कदाचित बोलायला दिलं जाईल। चांगले प्रकल्प असतील तर कोकणवासीय त्याला विरोध करत नाहीत, हा इतिहास आहे। मात्र तुम्ही किती चांगले प्रकल्प आणले असा प्रश्न आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना केलाय। वैभव नाईक यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। उद्धव ठाकरे आज बारसूमध्ये येत आहेत, मात्र यामुळे राजकारण चांगलंच कोकणातलं तापल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत आमदार वैभव नाईक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या कशा पद्धतीची तयारी आहे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची आहे, तुम्ही कशा पद्धतीने जात आहे? खरं तर उद्धवजींचा दौरा हा तिथल्या बारसू त्या प्रकल्पग्रस्त उद्धवजींना भेटले होते। ज्याप्रमाणे त्यातल्या प्रकल्पग्रस्तांवर, भूमिपुत्रांवर लाठीमार झाला, अश्रुधूर झाला आणि त्यानंतर उद्धवजींना ते भेटले होते की आमची न्याय भूमिका आहे, आमचा प्रकल्पाला कशासाठी विरोध आहे हे उद्धवजींना त्यांनी सांगितलं आहे आणि त्यासाठी तो परिसर बघण्यासाठी आणि भेटण्यासाठी उद्धवजी जात आहेत। त्यामध्ये कुठलंही राजकारण नाही, परंतु काही लोक मात्र त्यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न करत आहेत की प्रकल्पग्रस्तांच्या विरोधात असलेली भूमिका ही लोकांपुढे येऊ नये म्हणून आज त्यांनी मोर्चा काढला आहे। परंतु माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही मोर्चा काढण्यापेक्षा तुम्ही त्या प्रकल्पग्रस्तांना तुमची हिंमत असेल तर त्या ठिकाणी जावं। लोकांची भूमिका काय आहे, लोक तुम्हाला कसे हाकलून लावतात ते तुम्हाला तिथे गेल्यावर समजेल आणि त्यामुळे अशा राजकारण काही लोक करतात, पण अशा राजकारणाला आम्हाला भी करण्याची गरज नाही आणि आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। उद्धवजी त्या ठिकाणी लोकांचं म्हणणं ऐकणार आहेत आणि उद्धवजी निश्चित त्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील। खरं तर राणे कुटुंबीय या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे, उद्धव ठाकरेंना विरोध होताना पाहायला मिळत। खरं तर राणे कुटुंब ह्याआधी सुद्धा अनेकदा आक्रमक झालेले आहेत। जैतापूरच्या प्रकल्पाच्या वेळी सुद्धा असे आक्रमक झाले होते, पण त्यांना लोकांनी हाकलून कसं दिलं हे सगळ्या कोकणातल्या लोकांनी बघितलेलं आहे। जनतेने सुद्धा त्यांना कशा पद्धतीने घरी बसवलं हे सुद्धा लोकांनी बघितलं आहे आणि त्यामुळे फक्त आरोप करायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना खुश करायचा त्यांचा प्रयत्न आहे। परंतु लोक ही आमच्याबरोबर आहेत, प्रकल्पग्रस्त हे यांना आमच्याकडून काही अपेक्षा आहेत, उद्धवजींकडून काही अपेक्षा आहेत आणि त्यामुळे उद्धवजी जातील त्या ठिकाणी योग्य पद्धतीने त्यांचे म्हणणं ऐकतील आणि त्यांना न्याय निश्चित देतील असा आम्हाला विश्वास आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कणकवली, सिंधुदुर्ग। बारसूला जात आहेत, तिकडे त्या शेतकरी आणि विशेषतः ज्यांचा विरोध आहे त्यांनाही भेटणार आहेत आणि सकारात्मक जी लोक बघतायत त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतः 12:30 वाजता ते प्रेस कॉन्फरन्स घेण्याची भूमिका देखील करण्याचं काम करतात। दुसऱ्या बाजूला आदरणीय आदित्यजी पण देखील पुण्यामध्ये जे चिपको आंदोलन झालं होतं आणि विशेषतः वेताळ टेकडीच्या बद्दल पण मोठ्या प्रमाणावरती महानगरपालिकेने जे कामकाज चालू केलेलं आहे आणि हे दोन्ही विषय पर्यावरणाशी संबंधित असल्यामुळे आजचा हा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे।
त्यांच्या भेटीसाठी उद्धवजी आलेलेच आहेत. केवळ विरोध म्हणून नव्हे तर ज्या पद्धतीने रिफायनरी सारखा विनाशकारी प्रकल्प येऊ नये यासाठी कोकणवासियांचं हे आक्रंदन चाललेलं आहे. ते आक्रंदन ऐकण्यासाठी ते या ठिकाणी येत आहेत आणि त्याचबरोबर ज्या जबरदस्तीने प्रकल्प रेटला जातोय त्या अनुषंगाने त्यांना होणारा जो त्रास आहे तो सुद्धा ऐकण्यासाठी येत आहेत. आणि समर्थक जे आहेत त्यांच्या अद्यापही आमच्याशी कोणाचं कॉन्टॅक्ट झालेलं नाही.